पंढरीनाथ भगवान हलो बळीवंत कर्म करी आपुला तो धर्म पुढे घालून या सत्ता न्यावे पतना पतिता आचरणे खोटी केली सलता ती पोटी पुढे घालून या सत्ता न्यावे पतना पतिता तुका म्हणे देवा नाही भजन केली सेवा पुढे घालून या सत्ता न्यावे पतना पतिता पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन
तुझरे चरण संतांची या तुझरे चरण संतांची या तुझरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार तुझरे चरण संतांची या तुझरे चरण संतांची या तुझरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीकरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदावं जगणनीत पाणी मंडळं मंडळाणां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागे सेवक झालो लागलो निज चरणा निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा देवा यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो प्रस्तुत प्राप्त सेवेच कारण आपल्या सर्वांना श्रुत आहे परिहार देण्यात आता वेळ घालवत नाही. जगद्गुरु तुकोबर यांचा बीजोत्सव त्या भक्तिभावानं आपण सर्व इचलकरंजीकर परिसरातले वारकरी भाविक
यांच्या सहकार्यानं आनंदानं संपन्न करत आहात. त्यातली आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या परम भाग्यानं वाटायला आलेली आहे. ऐकणारे बहुश्रुत आहात. अभ्यास सांगणाराच थोडा कमी आहे, सांभाळून घ्या. अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय कर्माची बलवत्तता अर्थात कर्मसिद्धांत सांगतात. कर्माचं काय सांगतात? बलवत्तता. किती बलवान आहे ते. यच्च यावत प्राणी जगताला पती आपल्या सत्तेच्या जोरावर ते सगळ्यांना पती केल्याशिवाय सोडत नाही. मनुष्याना करत नवल नाही, पण देवाला सुद्धा पतीत केल्याशिवाय सोडत. इतकं ते बलवान आहे. बलवत्तता सांगताना वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबार आहेत. अंडरलाईन करा. कुणी कुणाची बलवत्तता वर्णन करू नाही, ऋण. बलवत्तता सांगायचं तर बलवान पुरुषाने सांगावं. हिंद केसरीनं महाराष्ट्र केसरीला शिकवा. महाराष्ट्र केसरीनं हिंद केसरीला शिकवून उपयोग नाही, नाही ना. त्यात थोडीसा पाहिजे. कर्माची बलवत्तता सांगताना जे देवाला सुद्धा पतित करतो, एकच सिद्धांत सांगतो, घराकडे घेऊन जा. उपजल्यापासून मरेपर्यंत जे सुख दुःख मान अपमान व्याधी जन्म जरा या सगळ्या जे भोगायला लागतात त्याचं कारण केवळ आणि केवळ उपजल्यापासून मरण सुद्धा कर्माच्याच होतात. तुम्हाला पेटवणं सुद्धा कुणाला सन्मानानं पेटवलं जातं, कुणाला अपमानानं चित्कारून दिलं जातं. इथं कर्माशिवाय तुम्हाला मान अपमान मिळणार याच्यात देव सुद्धा सुखत नाही. विठ्ठल म्हणून कर्म सांगत असताना प्रत्यक्ष भगवंतानी 3 अध्याय खर्ची घातले भगवद्गीतेमध्ये. कर्मयोग, ज्ञान कर्मयोग आणि ज्ञान कर्म संन्यास योग. 3 अध्याय जर त्यांना कर्म सांगायला लागत असतील तर एका कीर्तनातनं कर्म सांगता येईल का? भगवंताला 3 अध्याय खर्च करावं लागतं. मी मुदलात पहिलं मोठ्याचं कर्म सांगतो म्हणजे लहान चुप बसतात त्याच असं तर माझं कस. भगवंत आहे पहिलं कोणाचं सांगतो? भगवंताचं सांगतो. भगवंताचं वास्तव स्वरूप काय? आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य सोडून द्या, निरामयला अंडरलाईन करा. आज कर्माचा विषय येतो तिथं निरामयता. शुद्ध कर्म असल्याशिवाय निरामयता येत नाही. आणि भगवंताची अशुद्ध कर्म असू शकत नाही. तरी पण ऐका, त्याला सुद्धा कर्माचे तुम्ही म्हणणार भगवद्गीतेमध्ये स्पष्ट भगवंत म्हणतात, न मे लिंपते, मला कोणतंही कर्म बाधू शकत नाही. मी गुणातीत कर्मातीत. मी गुणातीत आहे, कर्मातीत आहे. जो गुणातीत आहे तो कर्मातीत होतो, जो गुणसहित आहे त्याला कर्मातीत होता येत नाही. आम्ही गुणातीत आहोत की गुणसहित आहोत? आम्ही आमची गुणातीत लक्षण आले का? एवढ्या करताच कीर्तन आहेत गुणातीत होण्याकरता. खरं ते लवकर होत नाही. उगाच कुठेतरी सत्वाचा एक अंश तुमच्यात उतरलाय म्हणून कीर्तनला बसलाय. 3 गुणापैकी जे सत्वगुण आहे ना त्यातलं किती किती उतरलंय त्यातलं एक कण. कण कण का म्हटलं? मंडपातनं बाहेर गेलं की तो कण सुद्धा राहत एक सत्वाचा अंश आपल्यात उतरलाय म्हणून कीर्तन भजन करायला लागलो. अखंड सत्वगुणी कुणी स्वतःला समजायचं नाही, केवळ संत आणि देव सोडले. बाकीचे तुम्ही कितीचे पट्टीचे कीर्तनकार असला तरी गुणातीत होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? आम्ही त्रिगुणाचा बांधला. 3च्या 3 गुण आमच्याकडे आहे. थोडंसं वर्णन करतो आणि पुढे जातो. आता सत्व आहे. मंडप सोडला की रज येतो. मंडप सोडला काय येतो?
देवाच्या वार्ता सुरू होत्यात का गावाच्या? तो रजोगुणाचा परिणाम आहे. मंडप आहे तोपर्यंत देवाच्या वार्ता, मंडप सोडला की गावाच्या, आणि पुढं मग बोलत नाही. तमोगुणाच्या वार्ता कोणाच्या होत्यात ते तुमचं तुम्ही ठरवा. मी त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही. आम्ही तिन्ही गुण सोडलेले नाहीत. सत्वही सोडलेला नाही, रजही सोडलेला नाही. रजोगुणाचा परिणाम जिभेचे चोचले पुरवावे लागतात. साधं अन्न खाऊ वाटतं का वारीला गेल्यावर तरी? म्हणून आम्ही जवळजवळ एक 10-12 वर्ष आम्ही ह्याच आमच्या इथं माझे ज्येष्ठ गुरुबंधू जे आता ते व्यासपीठावर आहेत, राहणी साधी पण खूप महात्मे आहेत बरं, ज्याने आम्हाला हाताला धरून परमार्थात आणले ते आहेत. आणि संतांची राहणी साधीच असते, जॅकेट फिकेट कामाला येत नाहीत. थोडासा विकार वाढण्याची शक्यता असते, म्हणून सादर हवं का घालून याचा अर्थ नाही, पण त्याच्या वापरण्यानं अंगामध्ये रजोगुण आणि तमोगुणाची वाढ झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणा पेहरावचा काय, पेहरावाचा भरपूर संबंध आहे. सूटबूट घातल्यावर काय वाटेल? रामकृष्ण हरी म्हणावं बोला की. पेहरावाचा सुद्धा परिणाम होतो गुणावर, लक्षात घ्या. म्हणून सात्विक पेहराव का करतो आपण इथे, त्याचं कारण आहे बरं. सात्विक पेहराव जरी नसला तरी लगेच तुमचा रजो आणि तमो गुण प्रवेश केल्याशिवाय हात नाही. म्हणून जळोत ती काळी निळी, असं तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलंय. वस्त्रे काळी निळी घालायची, नाहीतर तुम्हाला पतनाला नेल्याशिवाय हात नाही. बरेच बरं म्हणून काही काही लोक म्हणतात वस्त्राचा आणि कीर्तनाचा संबंध काय? संबंध खूप आहे दादा. जर दवाखान्यातली घालून इथं आलो तर ठेवतील मला आणि ही घालून दवाखान्याच्या व्हील चेअरवर बसलो, मला वस्त्राचा परिणाम आहे. माझ्या बुद्धीत बदल होत नाही, पण सामान्य दृष्ट्या गुणात परिवर्तन झाल्याशिवाय. सेंट मारलेले कीर्तनाला येईल का लग्नाला जाईल? समजलं ना, सोडून द्या. आता तिकडे जात नाही, लई खाली जात नाही. मला वेदांतिक परिभाषा बोलू वाटत नाही. सामान्य भाषेतून तत्वज्ञान द्यायचं, वेदांतच सांगायचं. संतांनी इतकं सोपं केलं, कुणाने आपण अवघड का करायचं? इतक्या खालच्या पातळीवर ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मत. ज्ञानोबाऱ्यासारखा दृष्टांत सांगून सिद्धांत पटवून देणारा महात्मा भूतलावर जन्माला आला येणे नाही. आणि जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखा विरक्त पुरुष ना शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारखा पुरुष येणे नाही. बरं आम्ही फक्त संतांच्या कथा सांगायच्या, संत व्हायचा प्रयत्न दाशीचा. या मुद्द्याकडं, गुणातीत जरी परमात्मा असला तो निर्गुण स्वरूपात का सगुण स्वरूपात? कोणत्या स्वरूपात गुणातीत आहे? निर्गुण स्वरूपात तो आनंद, अद्वय, नित्य, निरामय. या भूतलाचं नाव आहे कर्मभूमी. कुठली भूमी आहे? इथं प्रत्येक जीवाला आपलं कर्म करावंच लागतं. एक भगवंताचं विशेषत्व सांगतो. भगवंतानं सृष्टी निर्माण केली, सगळे जीव निर्माण केले आणि प्रत्येक जीवाला कर्म स्वातंत्र्य दिले. याचा सारखा उपकारी दुसरा जगात कोण? कर्माचं स्वातंत्र्य आहे ना तुम्हाला. घरातलं सांगत नाही, देवाचं सांगत. घरात आम्हाला स्वातंत्र्य देत नाही कोण? देत का? स्वतःचा बाप आपल्या मनाप्रमाणे आम्हाला घरात जगू देत असेल त्याने हात वर करा. लग्न घेऊन, लग्न झाल्यावर जर छबीला घेऊन नाचाल तर काय म्हणतो? बाबा म्हणतो ना, असला नाच आमच्या घरात, तुझी तू छबी घे. भगवंताचं कृपाळूपण का सांगावं? एवढं सगळं विश्वदान केला, देहदान केला, देहाला लागणारी सगळी सामग्री दान केला आणि सांगितलं तुम्ही कसेही राहा, माझा काही संबंध नाही. पण एक मेक मारला जाता जाता. मेक मारली नसती तर स्वैराचार वाढला असता, सगळे राक्षसी वृत्तीचे निर्माण झाले.
एक कर्मसिद्धांत टाकला भगवंतानी गीतेमध्ये, जे कर्म कराल त्याची नोंद होईल आणि ते तुम्हाला भोगावं, मग मी विचारणार नाही आणि मग तुमच्या कर्मात मी इंटरफेअर करणार म्हणून कुणाच्याही कर्मामध्ये अपरातपर स्वतःच्या आईबाच्या सुद्धा कर्मात अपरातपर केली. 8 पोरं स्वतःच्या आईला झाली, आई झाली का? किती मुलं झाली तिला? प्रत्यक्ष भगवंत पोटाला येऊन सुद्धा देवकीला स्तनपान करता आलं. किती दुःख असते त्या आईनाच विचारा. बाळ होऊन सुद्धा आई होता येत नसेल तर काय दुःख असतं तुम्हाला आम्हाला कळत नाही. आम्ही काय म्हणतोय, मेलय ना मरणा तिकडे दुसरं होईल. हा पुरुषांचं हृदय आहे, यांचं हृदय असं नाही, कोमल हृदय. कसं आहे ते कोमल हृदय? एक एक कोमामध्ये जाण्याची शक्यता, एक एक उडण्याची शक्यता आहे. तिला आईचं हृदय म्हणावं. त्या आईचं तीळ तीळ कापल्यासारखं नाही. म्हणून कृष्णाला असं कानाला धरून विचारलं, तू जगाचा बाप ना रे, तुला अशक्य असं काही नाही, तू मला एक बाळ देऊ शकत नको नाहीस का? माझ्या पोटाला येऊन तू मला आईचं सुख देऊ शकत नाहीस का? देत नाहीस? तुझ्या मेलेल्या गुरुचा पुत्र आणून दिलास, मग मला का 8 पोरातलं एक पोर देत नाही? आई मला वसलेबाज म्हणतील, तुझं पाठीमागचं रेकॉर्ड लई खराब आहे. दिलं असतं काय अडचण नाही, मला पुत्र द्यायला काही अडचण नाही. पण मला काय म्हणतील, वसिलेबाज, आईचं तेवढं माफ केलं. तुझं पूर्व कर्म इतकं दूषित आहे की त्याला क्षमा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वेळी तुम्हाला देव क्षमा करेल, एखाद्या वेळी समाज क्षमा करेल, एखाद्या वेळी राजा करेल, एखाद्या वेळी घरातले क्षमा करतील, पण कर्म क्षमा करत नाही. त्यामुळे डोळं उघडून कर्म करायचं. केलेलं कर्म तुम्हाला सोडत त्याला क्षमा. मग काही लोक म्हणते कर्म आमचं काय करून घेतंय, आम्ही वाईट वागालोय. ऐका, काही कर्माची फळं खूप मिळतात लगेच. काही कर्माची फळं वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, काही जवानीत केलेली म्हातारपणी भोगावी, काही कालांतरानं, जन्मांतरानं ती भोगावीच लागतात. उदाहरण देऊन पुढे जातो. आत्ताच्या आता भोगायला लागणारं कर्म. हक्कानो तापलेल्या तव्यावर हात ठेवल्यावर 8 दिवसांत भाजते काय लगे? तापलेल्या तव्यावर हात ठेवणं हे काय झालं? कर्म. आता ते 8 दिवसानं भाजल काय लगेच? काय त्याला लांब लागत नाही. आता चला तुमच्याकडे येतो. ऊस लावला, उद्या कापाय जायचं का वरीसभर थांबाय पाहिजे? जाऊ दे, तुमच्यातलं तुम्ही आता थटक पटक चालू आहे. आठवड्यात पगार काय चालू आहे? मागाचा शुक्रवार टू शुक्रवार पगार काय रोजचा रोज मिळणार ही गॅरंटी आहे, पण कधी? शुक्रवारी. मग मिळणार हे फळ डिक्लेअर आहे, पण वेळ लागेल. काही कालांतराने मिळतील, काही जन्मांतराने मिळतील. म्हणून केले कर्म झाले तेची भोगाले, 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 केले कर्म केले कर्म झाले तेची भोगाले, तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले ऐस की उपजले मेले
ऐसे कीर्ती उपजले मेले ऐसे कीर्ती हरिमुखे गाता हर पली चिंता हरिमुखे गाता हर पली चिंता उपजले हरिमुखी गाता हर फुल चिंता म्हणून मी भगवंताचं कर्म सांगतो तर वेळ घालवत नाही. गुणातीत जरी भगवंत असला तर त्याचं निर्गुण स्वरूप आहे. आणि इहलोकीच्या या भूमीवर जर हा देह धारण केला तर नियम करणाऱ्याला सुद्धा नियम लागू पडतात ना. कायदा करणाऱ्यांनी कायदा पाळायचा असतो का मोडायचा असतो? पाळायचा असतो. मोडतात तो भाग वेगळा, सोडून द्या, मला तिकडे जायचं नाही. मग इथले नियम अवतार धारण केल्यावर भगवंताला सुद्धा काय म्हणतात? लागू निर्गुण स्वरूपामध्ये तो आनंद अद्वय नित्य निरामय. मग आम्ही सुद्धा भगवत स्वरूपच आहे, पण आकार धारण झाली म्हणजे कर्म सुरू झाली, आणि कर्म सुरू झाले म्हणजे भोग सुरू. या जन्मात नाही भोगून संपले तर पुढे भोगावे लागतात. ज्ञानोबारायांनी स्पष्ट सांगितलं, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे आणि मग तया ते भोगावया यावे देहाय. अगदी स्पष्टपणे सांगून टाकला. हा कर्माचा सिद्धांत ज्ञानोबारायांनी एका ओवीत मांडला. एका ओवीत 3 अध्यायाचं सार, याला शॉर्ट हँड म्हणतात. शॉर्ट हँड ज्ञानोबारायांचं शॉर्ट हँड. इतकं शॉर्ट हँड सुंदर मांडलं की 3 अध्यायाचा. म्हणून हरिपाठ शॉर्ट हँड ना. लोकांना वाटतं हरिपाठ म्हणजे लई सोपा ग्रंथ आहे, सोडवायला घे म्हणजे किती सोपा आहे तो. वाचायला चाली लावायला सोपा आहे, सोडवताना टिरी कापतो. एवढं सोपं नाही बरं शॉर्ट हँड. हे मला काय सांगायचं एका कर्मात. आता इथं भगवंताची कर्म सांगतो. इथं कृष्ण रूपाचा अवतार धारण केला, बरोबर. आता एक सांगा, तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगा, कौरवांच्या नाशाला कारणीभूत देव की अर्जुन? बोला बोलत काय? चुकीचं सांगितलं तर मी सुधारतो, तुमचं बरोबर असतं तर बरोबर म्हणतो. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळ्या आनंदी. कौरवांच्या नाशाला कारणीभूत देवच. कशावरून सांगतो? अर्जुन लढायला गेला त्यावेळी शस्त्र खाली ठेवला का? मी बाबा लढणार का लढणार नाही? समोर माझे आजे पंजे माझे गुरु, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, त्याच्यावर बाण चालवणं म्हणजे मी काय भस्मासूर काय म्हटला देवाला? देवा गुरुला मार म्हणतोस, माझं काय भस्मासुरात मी माझ्यात काय फरक आहे? पुढे त्यांचं तत्वज्ञान आहे का पहिल्या अध्यायातलं? जरी मी यांना मारलं कुलस्त्रिया नष्ट होतील. ऐन तारुण्यामध्ये मी माझ्या भावानं मारलं तर त्यांच्या कुलस्त्रिया विधवा होतील, आणि विधवा स्त्रिया सगळ्याच सती जाणार नाहीत, आणि पुढे त्या भ्रष्ट झाल्याशिवाय, आणि स्त्रिया भ्रष्ट झाल्या पिंडोदका लुप्त पिंडोदका क्रिया, मग क्रॉस मॅरेज होतील, आणि क्रॉस मॅरेज झाली की सगळा समाज बिघडल्याशिवाय काय? अर्जुनाचे प्रश्न आहे देवा. वाचा अध्यायावर. असं जर घडलं तर असं होईल देवा, मी काय लढणार नाही. आता मधल्या पंचानं दोघांची बी बाजू घ्यावी का एकट्याची? पटते.
त्याने गीता अर्जुनाला सांगितली का कौरवा गरज कोणाला जास्त होती बोला बोला कीर्तन कुणाला सांगा पाहिजे माळकऱ्याला माळकरी ते मार्गाला लागले बिगरवाल्यासनी सांगायला पाहिजे का माळकरी का तर आपल्या पथावर सुरू झाले त्याला पंढरीशी जाऊ रखुमादेवीवर पाहू त्यांचा परिणाम सांगितला डोळे निवतील कान मन होई समाधान समाधानानं तो जीवन व्यतीत करतो सुख मिळालं तरी समाधान दुःख मिळालं तरी समाधान हाय आमचा पांडुरंग एवढं जरी म्हटलं तरी पुष्कळ झालं त्याला उभं राहावं लागतं ना तुम्ही भार घातला ना देवावर तो उभा राहतो पण आम्ही घालत नाही स्वतःकडे घेतो म्हणून अडचण येतो संतांनी भार घातला घालून या भार राहिलो निश्चिंतपणाने दोघांच्यावर जीवनात भार घालायचा संतांनी तुम्ही बायकोर दांडगा भार माझा सगळा कारभार तिच्याशिवाय होईत नाही पगार बी तिच्याकडे कारभार तू करतो पगार तिकडे म्हटल्यावरती कारभार करणारच नाही जाऊ दे मला तिकडे जायचं नाही बोलायचं नाही फक्त तुम्हाला झोप येऊ नये म्हणून मध्ये मध्ये सांसारिक भाषेत बोललं ना तत्वज्ञान कळतं आणि वेदांतिक परिभाषा वापरली नाही कधीतरी प्रवचनला बोलवा मग साप आणि दोरी सांगत काही काही कीर्तनकारांची दोरी बी तुटन आणि साप बी मरण अरे रज्जू सर्पाखर फक्त जाणण्याकरता घ्या ना का आयुष्यभर रज्जूनी सापच सांगत बसणार आहे जाऊ दे आता मला तिकडे जायचं नाही कुणाची निंदा करायची नाही मुद्द्याकडे त्यानं उकसला याला कोणाला हे बघ क्षत्रियाच्या कुळात जन्मालास आणि क्षात्र धर्म सांगितला क्षत्रियाचा धर्म काय काय सांगितलं क्षत्रियाच्या वंशी जन्मावे तरी समरांगणीचा भ्यावे जर क्षात्र कुलात जन्माला आलास आणि जर लढायला भ्यालास तर गांड्या म्हणते ते म्हणती भ्याला रे भ्याला आणि मग मरणापरीस अपयश खोटे हे ज्ञान तुझ जोडले ओकटे जयाचे नि मोक्ष प्रगटे ते तुने पारता अरे ज्याच्यानं मोक्ष प्रगट होतो उदाहरण देऊन पुढे जातो मिलिटरीत भरती झालेल्या युद्धावर गेलंच नाही तर कोण असलं तर माफ करा त्याला काय वाटते खुमखुमी मला कुठे जायला पाहिजे लढून जिंकलं तर आनंद आहे आणि लढता लढता मेला तर मोक्ष आणि घराकडे आला तर काहीच नाही पेन्शन काहीच बस आनंद नाही त्याच्यात पहिलवानाला कुस्तीच मिळाली नाही काय करायचं त्याला हाय ताकद हिंद केसरी पण कुस्ती लढत नाही उपयोग काय माझ्यावर येतो कीर्तनकार आहे तारकाच नाही काय करायचं जाऊ दे मला तिकडे खाली जायचं मग हा योद्धा आहे आणि लढत नाही युद्धाचा अवसर क्षत्रियाला कधीतरी उपलब्ध होतो सदैव युद्ध नसतं लक्षात घ्या सदैव युद्ध संसारिकांना आहे सदैव युद्ध संतान आहे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग माणसाला संसारिकांना रोज रात्री युद्ध आहे दिवसा युद्ध आहे का कुणाशी युद्ध आहे आपलं मनाचं हे करू काय ते करू झोपलं तरी बी करूच म्हणतो स्वप्नात बी त्याचा बुकना तोच असतो युद्ध थांबत नाही आणि थांबण्याकरता परमार्थ या सांगा बरं 2 तास कीर्तनात युद्ध असते का युद्धले नादी लागली समाधी युद्धले नादी लागली समाधी मूळ जन नर नारी लोकारे मूळ जन नारी लोकारे मूढ जन नर नारी लोकारे एकच सिद्ध साधकारे योगी महानुभव
खची सिद्ध साधकारे नाचती आनंद कलोळी पवित्र गाणे नामावळी रे नाचती आनंद कलोळी पवित्र गाणे नाम साधकानंद कल्लोळे पवित्र नामे नामावळी साधकानंद कल्लोळ पवित्र गाणे नामावळी 2 तास कीर्तनामध्ये सुख दुःखातीत आनंद अवस्था म्हणतात. सुखही नाही सुखाचा आनंद वेगळा दुःखाचा विरह वेगळा. इथं सुखही नाही दुःख त्याला आनंद अवस्था म्हणतात. आणि ती आनंद अवस्था यायला खूप साधना करावी लागते. पण कलियुगामध्ये कीर्तन नावाचं एक असं साधन आहे की तुम्हाला सगळं विसरायला लावल्याशिवाय कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन भक्ती श्रेष्ठ आहे बरं. टाइमपास म्हणून ऐकू नका. आणि कीर्तनकारांनी सुद्धा टाइमपास नका. या मुद्द्याकडं अर्जुनाला यानं सांगितलं तुला लढावं लागतं. क्षात्र धर्म सांगितला. आणि याचा ऐकून सगळ्या कौरवकुळाचा काय केला नाश केला ते केला. आता गप्प बसेल का नाही योग्य. भेटायला गांधारीला गेला कौरवांच्या आईला. तिला आनंद वाटला असेल. गंमत बघा देवाची किमया काय. गेला तो कुणाला भेटायला गेलाय गांधारीला. गांधारीकडे गेला. गांधारीला नमस्कार केला. ते म्हणले आलास ये. बरं झालं आलास ते. ताकद आहे बरं. गांधारी सामान्य नाही. जिच्याकडे स्वतःहून देव जातो. 60-60 वर्षे माळ घालणारे अनु आला का. गांधारीकडे का गेला सांगतो. हे तुमच्या करता आहे. जास्त मंडळी तुमची संख्या आहे म्हणून. गांधारी पतिव्रता. गांधारी कोण आहे पतिव्रता. का सांगतो. गांधारी सारखी स्त्री भूतलावर अजून जन्माला आलेली पुढे येईल याची गॅरंटी. स्वतःच्या पतीला दिसत नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून स्वतः आंधळी होणारी स्त्री या भूतलावर जन्माला आलेली म्हणून देवाला जावं लागलं. तुका म्हणे पतिव्रता तिची सामान्य नाही रे दादानो. गांधारी तुम्हाला आंधळा नवरा बाबान करून दिला असता असं धरा. बाबाचा उद्धार रोज झाला. बाबा का सांगतो. कारण आंधळ्या नवऱ्याचं सगळं हिलाच करावं लागतं. वाढलेल्या ताटात कुठं काय आहे ते सांगावं लागतं. टॉयलेट बाथरूमला न्यावं लागतं. आमच्या अक्का म्हणाल्या असत्या याच्या संपत्तीला काय म्हणून मला दिले असेल. म्हटलं कोणाला आवडतो हात वर करायचा. नाही आवडत ना. पण गांधारी राजकुमारी राजघराण्यातली श्रीमंती पायावर वडिलांनी जिथं दिलं तिथं राहील. हा भारतीय धर्म आहे. सनातन धर्माचे हे प्रतीक आहे. बरं फॉरेनचे कोण राहिली. अरे एका तासात 360 केसेस डिवोर्सच्या होतात आउट ऑफ आपल्या इंडिया. फॉरेन कंट्रीमध्ये एका तासात किती 360 केसेस सोडपत्र होतात. आमची एकदा केली तर पोटकी झालं तर मानगुटीवर बसते. हा सनातन धर्म आहे दादानो. सर्व बाळगा हिंदू. त्यांच्यात तसं नाही. जाऊ दे. तर त्यांचं आम्हाला वर्णन करायची काय गरज नाही. पतिव्रता आहे म्हणून देव गेला. अबू आल्यानंतर नमस्कार केला. देवाला म्हटलं नमस्कार केला. आणि मग सुरू केलं. कृष्णा तुझ्याकडे एवढं द्वैत पण कसं रे. कारण त्याच्याकडे द्वैत पण आहे. संतांच्याकडे समानतेचा विचार आहे. भगवंताकडे समानतेचा विचार नाही. भक्ता राखे दुर्जनाशी संवारी.
संतांचं तसं नाही रे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे म्हणून या रे लान थोर या रे लान थोर याती बलती नारी नार करावा विचार न लगे चिंता कोणाचे न लगे चिंता कोणाची यारे गाना थोरा यारे गाना थोरा याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची गुणदोष यात विचार काही ठाव दिला पायी आपुलिया. जर गुणदोष बघून जर आम्हाला माळ द्यायची असतील तर एकही माळकरी झाला त्या लायकीचं पण आम्ही नाही. तर काय ती माळ द्यायची पद्धत बी आता मी बोलत नाही, त्याच्यावर न बोललेलं उत्तम. आता तरी काय झालंय, आमच्यातच एकी नाही तर काय करू. वाईट वाटतं बरं संप्रदायाचं. अगं टाळ वाजवायला लागलं की बाजूला जातो, सेपरेट फुटका. त्याला सम बी कळत नाही आणि काल बी कळत नाही, नुसता वाजवायचा माहित आहे, आम्हाला शिकवायची गरज नाही. अरे जगद्गुरु होऊन सुद्धा शिष्यच राहिले, भूमीवरच राहिले. ज्ञानोबा राय या मोठेपणाबद्दल काय बोललेत ऐकून घ्या. मोठेपण नसावं बरं, परमार्थ मोठं होण्याकरता अजिबात नाही. लहान तो एवढ्यावर थांबले नाही. तुका म्हणे जाण लहानपण सुद्धा कमीच वाटलं. वावे लहान होणे लहान. आम्हाला मानावनी मान नाही दिला मान की पुढची तारीख कट. जाऊ दे आता बोलत नाही. या गांधारीनं देवाला सांगितलं, देवा जशी तू अर्जुनाला गीता सांगितली तशी माझ्या दुर्योधनाला सांगितली असती, ऐकलं असतं त्यानं तुझं. मला माहित आहे तो एका वेळी ऐकला नसता, कारण त्याचं मामानं कान फुकलेलो. कोणाचा कान फुकला काय जाईल तिथं आम्हाला महाराज येतात सांगायला. हो आतल्या बाजून सांगतात, आमच्यात एक चार कुचकी आणि कुचकापणा टाका लवकर, नाहीतर पुढचे दंड अवघड. आपण जर कुचक्यात मोडत असेल टाकून द्या, नाहीतर पुढे त्याचे दोष अपरिमित आहेत. इथं देवाला सुटले नाहीत. ऐका मला काय सांगायचं आहे. गांधारी म्हणली, एका वेळी तुझं ऐकलं नसतं पण परत परत सांगितलं असतं तर ऐकलं असतं. आणि एखादी गोष्ट परत कीर्तन परत वर्षाला सांगावं लागतं. काय चांगला विचार हा पुन्हा पुन्हा प्रतिपादित करावा लागतो. वाईट विचार सांगायची गरजच. ऐका बरं, चांगला विचार हा पुन्हा पुन्हा सांगावा. उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही
तुम्ही तुमच्या पोराला एकदाच अभ्यास कर म्हणून बोला भाऊ, माझी भाषा अशीच आहे. हा अभ्यास कर रे, अभ्यास करे, तरी बी ते गोट्याने खेळायला गेल्याशिवाय धरून आणून जरी बसवलं तर आई तिकडे गेली की इकडे पळाल्याशिवाय अजून सांगू हरिपाठ किती जणांना पाठ आहे इथं? नाही. आता शिव्यांचा ग्रंथ कुणाला पाठ आहे? कुठल्या ग्रंथात नुसती कळ काढा अशा ठेवणीतल्या येतात बघा. येतात का नाही? तुझा कुठल्या ग्रंथात शिवीचा ग्रंथ आहे का पाठपाठांतरा करता? अविचार सांगावा लागत नाही. प्रतीक अविचार हा आपला उपजत गुण आहे बरं का. त्याला काय म्हणतात? ते ज्ञानोबरायांनी म्हणा उपजत ज्ञानी, आम्ही उपजत अवगुणी. अनंत जन्माचे संस्कार आहेत. अंडरलाईन करा. आणि एक सांगतो, माळ घालून सुद्धा दोष का जात नाहीत याचं मेडिकल सायन्स द्वारे उत्तर देतो. माळकऱ्यांनी सुद्धा लगेच आपले दोष जातील असं धरायचं नाही. का धरायचं नाही? कारण सांगतो. माळ घालायच्या वेळी आपण युक्त आहार घेतला होता का अयुक्त? अपेय पान केलं होतं का पेय पान? अपेय पान केलंय, अभक्ष भक्षण केलंय, अभद्र बोललेलं आहे, वाणीचे दोष घडलेत, मनाचे दोष घडलेत, देहाचे दोष घडलेत, सगळे दोष घडलेले आहेत. युक्त आहार झालेला नाही. ऐका, त्याचे परिणाम मेडिकल सायन्स असं सांगतं. कबीरदाचा दोहा देऊन पुढे जातो. तिल भर मछली खाय. कितनी? तिल भर. कळते? तिळ कळते ना? तिळा एवढा. हा आता आलं बघा जाम. तिल भर मछली खाय कोठी गेहू दे दान. त्याच्या बदल्यात सप्त्यात कोटीवर पंक्ती घातल्या. 1 कोटी पंगत घातल्या की तिलभर नाचण्याकरता. तरी कबीरदाची फुटकी ऐका. काशी में जाके मरे तो भी मिले नरक निधान. तो जरी काशीत मेला तर मोक्ष आहे. माझं वचन नाही, ज्ञानोबाराय लिहितात. मोक्ष देऊनी उदार काशी असे कीर परी वेचावे लागे शरीर. सुचित्वे सुची गंगा होय आणि पाप तापही शुद्धातली शुद्ध गंगा अडकते. सुचित्वे सुची वर्णन कसं करतात? अगोदर लिहिलं मोक्ष देऊनी उदार, पुढं मेक मारली. काशीपेक्षा संत श्रेष्ठ आहेत. कोण आहेत? काशीची निंदाही केली आणि स्तुती केली. सुचित्वे सुची गंगा होय. सुचित्वे सुची शुद्धातली शुद्ध जरी असला तर विधी सगळ्यांना करायला जमतो का? उद्या द्या नावं काशीत जायचं ते परत इचलकरंजीला यायचं नाही. येणार आहे का कोण? तुम्हाला मोक्षासारखं कैवल्य प्रदान होत. मोक्ष नको म्हणतात, आम्ही परत इचलकरंजीला येणार. मग काशीचं पुण्य मिळत. काशीत जाऊन मरावं लागतं. हा विधी आहे तिथला. काशीत मरणाऱ्याला मोक्ष आहे, पण तिल भर मछली खाय. काशी जाके मरे तो भी मिले नरक निदान. मग आम्ही काय काय केले ते ज्याचं त्याने तपासा. मेडिकल सायन्स सांगताय का दादा सुद्धा? एक वेळ आपण अभक्ष भक्षण केलेलं किंवा भक्ष जरी भक्षण केलं आणि ते पचून त्याचं रक्ताभिसरण झालं की तो पदार्थ समूळ नाष्ट होण्याकरता 74 वर्ष. हा मेडिकल सायन्स. किती वर्ष? ज्यांना माळ घालून 74 वर्ष झाली त्यांना हात वर करा. म्हणून आमच्यातले दोष जात. दोष नाही गेले तरी साधना सोडायची. ते गेल्याशिवाय नाहीतर म्हणायचं नाही माळ घालून 10 वर्ष झाली, भजन करते खरं काय गुण येईना. गुण घालवाय करता माळ आहे, गुण येण्याकरता नाही. गुणातीत होण्याकरता माळ. अंडरलाईन करा रे बाबानो. चांगल्याच्या संगतीत राहा तर चांगले विचार सुचतील. तुम्ही कोणाच्या संगतीत वाऱ्या करायला तर मग ते म्हणते ते बी पाणी हे बी पाणी काढ कोटीला ठेव जाऊया बम बम भोले सोसायटी. सांगितले कुणाचं भलं झालंय असं होत नाही बरं दादा.
आणि मग ती केलेली चुकीची कर्म भोगावी लागतात. याच्या करता देवाचं सांगितलं. गांधारी म्हणले माझ्या मुलग्याला गीता सांगितली नाहीस, समजवला सुद्धा नाहीस, एकच म्हणलास त्यासनी मार. ठीक आहे, देवानं धर्मरक्षणार्थ अर्जुनाला मारायला लावलं. कशा करता? परित्राणाय साधूना विनाशाय धर्म संस्थापनार्थाय. धर्म संस्थापने करता कौरवांना मारलं असं धरून चाला. पण वध तर झाला, जीवाची हत्या तर झालीच ना. मग त्याला जबाबदार मी माझ्या धर्माला दोष देत नाही, मी माझ्या अर्जुनाला दोष देत नाही, मी माझ्या भीमाला दोष उपसायचं काम तू केलंस. म्हणून आता ऐक म्हणलं, जसं माझं कुळ नष्ट झालं तसं तुझंही कुळ राहणार. माझा पतिव्रतेचा शाप आहे. यादव कुळ राहिलं का? बोला, देवाचं कुळ राहिलं नाही. म्हणून चुकीची कामं जर देवाला सुखत नसतील तर तंबाखू तोळ्या. बोला, देवाचं आता कसं नाश झालं ते बी सांगतो. देवा अजून एक गंमत केली. त्याच्या किती बायका? 16,108. हा, ते काल्यात फक्त उच्चार करायचा देवाच्या चरित्राचा. ते अनुकरणीय नाही, उच्चारणीय आहे. चरित्र ते उच्चारावे, करावे नाही. बरं, करावे संतांची संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणेपंथी. संतांचं चरित्र अनुकरणीय आहे आणि देवाचं चरित्र उच्चारणीय आहे. कर्म सांगाय वेळ होतोय तरी पण बघतो जेवढं 11 वाजेपर्यंत सांगता येईल तेवढी सांगतो. आणि वाजले 11, 15-20 मिनिटं वाढलं चालतंय ना. चालत असलं तर चालवतो, कारण सिटी आहे. कारण हे एका कीर्तनाचा हा अभंग होऊ शकत नाही. ही भूमिका चालली आपली. मी निगेटिव्ह कर्म सांगालोय. निगेटिव्ह सांगण्याचं कारण काय? डॉक्टर लोक आधी पथ्य सांगतात आणि मग औषध. आधी करू नको ते सांगतात आणि मग करायचं ते करतात. निगेटिव्ह. नाहीतर मग ह्या हक्का काय कमी आहेत? सांगतो की जिला गुण आला इंजेक्शनाचा ती म्हणते देवासारखा भेटला. कोण? डॉक्टर. देवासारखा भेटला. जे इंजेक्शन दिलं ते भांगलायला, इंजेक्शन दिलं ते भांगलायला गेलो. तिच्या जोडीला दुसरी असते, ग बस त्याचं कौतुक करू नको, मला 4 दिल्यात म्हणे. मला किती दिल्यात? 4. जरा बी गुण नाही, घेतलं मड्याला बांधून. आता किती जणांचं आमच्या मड्याला आहे कुणाला? या मुद्द्याकडे आता एवढ्या लोकांचं मड्याला बांधायला मला फेडायला या लागणार. सुटत नाही. पण हेतू शुद्ध ठेवून केलेलं कर्म सुद्धा भोगावं लागतं. धर्मरक्षणार्थ केलेलं कर्म सुद्धा भोगावं लागतं. चुकीच्या कर्माला क्षमा नाही म्हणजे नाही. याच्याकरता मी देवाचं उदाहरण दिलं. आता ते कसं नाश झालं? अजून एक देवानं चूक केली. 16,108 पत्न्या. ऐका, पत्न्या असून प्रत्येक स्त्रीला भागवतामध्ये वर्णन आहे 11 पोरग आणि 1 पोरगी. कोणाची? देवाचं सांगालोय. आणि तुम्ही म्हणताय हमद हेमड्यानो काढा पोर आता, नाहीतर मग दुसरी संख्या वाढायला. मला बोलायचं नाही तिकडं, कारण मला तरी काय माहितीये, माझं कीर्तन तिथं आमच्या इथे चाचणी ऐकलं. आमचा संवाद असतो. ते निर्गुणाला मानतात. एक मुल्ला जे आहेत निर्गुणाला मानतात. मग आमची कधीतरी अध्यात्माची चर्चा होते. दोघांची अधिकारी आहेत, त्यांच्या धर्मातले असले तरी अधिकारी आहेत. त्यांचे निर्गुण निराकारचे उपासक आहेत. मला त्यांच्या धर्मावर निंदा करायची नाहीये. दोन्ही धर्म काही बाबतीत साम्य आहे, काही बाबतीत असाम्यता आहे. जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी काल्याचं कीर्तन ऐकलं माझं आणि म्हणाले, मी सांगितलं देवाच्या 16,108 बायका अमुक अमुक. ते म्हणायला लागलं, तुम्हारे भगवान ने तो 16,108 शादी की थी, तो हमने 2 की तो क्या बिगड़ता? तुम्हारे लोग हमारे नाम से
बोले चाचा ठीक है, हमारे भगवान ने तो 16,108 शादी की थी और इतना ही नहीं, हर औरत को 11 बच्चे, याच्यात बी काय वाद नाही. पण ऐक, त्यानं अजून काय केलं तर ते करता येईल का तुम्हाला? त्यानं डाव्या हाताच्या करंगळीवर काय उचलला आता? तुला धोंडा उचलत असला तर उचलेल का? उचलल? अजून सांगतो म्हटलं. त्यानं 12 गावं लागलेला पेटलेला अग्नी एका पेट्टान गिळला. इंगोळ जमल काय बघ. इंगळ कळते ना, तुम्ही सगळे आपल्या भागातलेच आहे. इंगळ कळतं. तिकडे चंदगडकडे काहीतरी वेगळं म्हणतात, इंगळू. तिथे इंगळ म्हटलं की कळत नाही. इंगळू काय असतं? मग आम्ही म्हणतो इंगळू. भाषेचा परिणाम आहे. घेता येईल का? करा मग. अजून सांगतो, 16,108 पत्नीचा काम एका वेळी पूर्ण करत होता. त्याला पूर्ण काम म्हणतात. आणि प्रमाण देऊन सांगतो पाहिजे तर, हरी उपमा द्यावे कवणे अंगा, उपमा द्यावे कवणे अंगा, द्यावे कवने अंगा, उपमा द्यावे कवने अंगा, उपमा द्यावे कवणे अंगा, उपमा द्यावे कवणे अंगा, द्यावे कवने अंगा, उपमा द्यावे कवने अंगा. चरणी जन्मली पैगंगा, चरणी जन्मली पैगंगा, जन्माये पैगंगा, जन्माये पैगंगा. 16 सहस्र संभोगा, 16 सहस्र संभोगा, 16 संभोगा, 16 संभोगा. नित्य न पुरते कामे, कामे आता नित्य न पुरते कामे. बरवा बरवा केशव राधा, बरवा बरवा केशव राधा, बरवा बरवा केशव राधा, बरवा बरवा केशव राधा, बरवा बरवा केशव राजा, बरवा बरवा केशव राजा, बरवा बरवा केशव राजा, बरवा बरवा केशव राजा. मला वेळ जातोय म्हणून म्हणत नाही, आणि तुम्ही आहात गायला काय अडचण नाही. सुंदर आवाज, सुंदर गायन. आणि कसं असतंय, अभंगाला अनुरूप चाली लावल्यानं मग तो अभंग सोडवावा लागत. आणि आता त्यांच्या ज्या चाली आहेत ना, सांप्रदायिक चाली, संगीत काय आम्हाला सांगायचं नाही. ते बैठकीला बसल्यावर सारे गम पण तिकडे जाऊ दे, आम्हाला त्याच्याकडे जायचं नाही. या मुद्द्याकडं चाच्याला सांगितल्यानंतर म्हणले ऐसा क्या वैसाच आहे. अरे मी म्हटलं त्यानं, तुमची एक पत्नी असते तर आठवड्याला चावल खतम होया दे. आमच्या 16,108 पत्नीची एक तक्रार देवाकडे आली. आम्ही एक केलेली ती तक्रार अजून संपलेली, आणि मेलो तरी शपथ तुम्ही केलेलं सांगत नाही, कराय नाही ते सांगूनच बोंबलते. गंटन करतो म्हणालतास, फिराय नेतो म्हणालतास, आता कुणाला विचारायचं त्याला. एवढं केलेला संसार, सगळं आयुष्य त्यांच्या करता वेचलेलं ती काढीतच नाही. जे कराय नाही ते काढून सांगते. आणि कोणाची इच्छा पूर्ण झाली नवऱ्याने तिकडून तिने हात वर करा, आमचं येडच म्हणते ती मर.
जाऊ दे, असं भगवंताचं नाही, तो पूर्ण काम आहे. अशा भगवंतानं आता का नाश झाला कुळाचा ऐका. एक गांधारीचा शाप आहे आणि एक क्रॉस मॅरेज आहे. एक काय क्रॉस मॅरेज. क्रॉस म्हणजे आंतरजातीय करू नका. देवा धर्मापेक्षा स्वतःला मोठं समजायचं नाही. नसेल शिकलेली मिळाली तरी चालेल, पण आपल्या कुळातली असावी. पूर्वीचे लोक काय बघत होते? नोकरी बघत होते का कुळ? कुळ काय बघत होते? आता ती कुळ म्हणा लागली, हे डोसके फिरले तुझं, गेलं सगळं ते पहिलं काय जायनी, पहिलं हाय धर्म कधी चेंज होत. म्हणून मेख मारली भगवंतानी, देखे स्वधर्म जो आपुला आचरण्या जरी कठीण झाला. आपला स्वधर्म आचरायला किती जरी कठीण असला तोच स्वीकारावा, इतरांचा स्वीकारायचा. त्याच्यात स्वधर्म निधनम श्रेया परधर्मो भयावहा असं स्पष्ट. स्वधर्मानं मरण आलेलं होते, पण परधर्म स्वीकारलेलं भयावह आहे. पुढे अवघड यमदंड. लक्षात घ्या बाबांनो, मी जातीयता पसरवत नाही, तर त्याचा चुकीचा अर्थ लावायचा नाही. या मुद्द्याकडे भगवंताचं एक क्रॉस मॅरेज झालं. जांबुवंत कोण? रामायणामधला नळ नील जांबू. जांबुवंत हा योद्धा होता आणि इतकी ताकद होती की एकट्या जांबुवंताला जरी लंकेला पाठवला असता तर सगळ्याचा बुकना पाडून येत. एवढी ताकद होती बरं का. का पाठवला नाही देवानं? त्याची कारण सांगतो. ते चतुर आहे. देव काय? चतुर आहे. ते एकट्याला पाठवला असता तर रावणाला मारून आमच्या अक्कासाहेबांना म्हणजे सीतामातेला घेऊन आला असतं. ही घ्या तुमची, तुम्हाला सगळ्याशी मारून आलो म्हणलं असतं. पण मग देवान काय सांगायचं बायको पुढं? आपली बायको पळून नेलेली आपण आणावी का दुसऱ्याने? नवऱ्याचा काय धर्म आहे? बोला. आपल्या पत्नीचं संरक्षण नवऱ्याने करावं का? बस आता आयुष्यभर पत्नीचे टोले खावे लागले असते. म्हणून त्याला गुंतवला कशात? तू दोंडी काम करायला लावलं. तू शेतू बांध, तुला बाकीचं काय करायचं. आणि हे गेलं तर हे मारणार, मला बी ऐकणार नाही. तो काय हनुमंतराय नव्हता आज्ञाधारी. निकटदासत्वे हनुमंतानं सांगून तेवढंच काम केलं, एक्स्ट्रा करायला नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून ते श्रेष्ठ आहेत, भक्ता शिरोमणी आहेत, म्हणून त्यांचं स्मरण नित्य करा. भक्ती म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या वाटा कोणाला विचार काय? भक्तीच्या त्या वाटा मदत व्हाव्या सुभाटा, मदत व्हाव्या सुभाटा, मदत व्हाव्या सुभाटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मदत व्हाव्या सुभाटा, जगत भक्तीचे कळस आहेत. त्यांना ज्ञान नव्हतं म्हणून कळस झाले. आम्हाला जरा कळायला लागलं तर कोणाला विचारायचं? आम्हाला बी येत काय ही काय काही भक्ती आहे का विडंबन आहे? विडंबन आहे बरं, विडंबन आहे. फार बोलतो पण आता बोलत मला वेळ नाही.
झालंय. कशात चाललं देवानं कुणाला कुठं गुंतवला. पैलवानाला ह्यानं गवंड्याचं काम लावलं. चतुरा तू. आणि ज्यावेळी लंका जिंकून आल्यानंतर रामासमोर प्रस्ताव ठेवला, तुला काय म्हणायचं देवा म्हणला, काय नको ते काम मला लावलं. 4 राक्षस मारून तरी आला, तुम्हाला युद्धाची कुमकुमी राहिली. कशाची? मग म्हणलं ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तुझ्याबरोबर लढतो. कारण देवाला माहित होतं माझ्याशिवाय याचा पराभव करणारा दुसरा कोण. आणि मग पुढच्या कृष्ण अवतारामध्ये जांबुवंतांचं आणि देवाचं काय झालं, मल्लयुद्ध. 7 दिवस युद्ध झालं. 7 दिवस देवाला ऐका, देवाला काम पोडला. 7व्या दिवशी देवानं शक्तीचं स्मरण केलं. शक्ती म्हणजे त्याची स्वरूपा शक्ती. म्हणले माझ्या ताकदीने हे काय ऐकत नाही, तूही माझ्यात संचार कर. आणि मग त्याची काय लावली, पाठ. पाठ लावल्यानंतर त्याने विचारलं कोण आहेस तू. कारण माझा पराभव करणारा रामाशिवाय दुसरा कोण. मग रामरूप प्रगट केलं. मीच ते म्हणला, तुझी गिरवायला आलो, धन्य झालो म्हणला. आणि हे युद्ध बघून त्याची पत्नी म्हणजे त्याची जी मुलगी जांबुवंती बहाळली. कुणावर? देवावर. आणि बाबाला वशिला लावला, बाबा ह्योच तुमच्या भाषेत हाच पाहिजे. आता भक्ताची इच्छा देवाला मोडता येत नाही, पण मॅरेज कसलं आहे. अस्वल कुळात द्यायची. कुठल्या? अस्वलाची. अस्वलीन होती. देवाने विचार केला, जांबुवंत म्हणला माझ्या मुलगीला स्वीकार कर. अरे पण ती कोण आहे, तुला काय आवश्यक आहे म्हणला. तिला सुंदर करणार. वरद हस्त ठेवला, सुंदर स्त्रीत रूपांतर झालं. अस्वल कुळात. म्हणून सगळ्या पत्नीला मुलं होती, पण जांबुवंतीला बाळ. आणि गंमत अशी झाली, कोणाला ही कर्मच आहेत बरी. हे कोणाच कर्म आहेत आता. दिवस त्यावेळी नारदाची जिरवली, तो मला भाग सांगत बसायचा नाही. लग्न झाल्यावर नाच गाणं होतंय ते त्यानंच शिकवलंय. फक्त ते बांजोर आलं हे चुकीचं झालंय. आणि मुलं नाचायला लागली ती लागली हम क्यों पीछे. हिंदू धर्माचं वाटोळ करायला लागलाय रे तुम्ही. सगळ्या संस्कृतीचं वाटोळ करायला. माफ करा बरं, मी तुम्हाला झोंबलं तरी चालेल, कुणीतरी बोलायला पाहिजे. आणि मी बोलणार. मला तुम्ही नाही तारखा दिल्या तरी चालतंय, आणि नाही बोलवलं तरी पण बोलणार. आणि आम्ही सुद्धा आमच्या लग्नात, आमच्या मुलाबाळांच्या लग्नात कुणालाही नाचू दिलेलं. सनई चौघडा होता, कोण आले असतील त्यांना माहित वाटत. कुठलं वाद्य होतं? फक्त सनई आणि चौघडा. बाकीचे पाहुणे दमडून दमले, बँजो सांगा अमुक करा. तुझ्या गावाकडे मी काय लावायचं तुला. इथं हेच वाजत. इथं काय वाजत? हेच वाजत. जमलं तर नाही म्हणलास तर आता दिवस घे, माझी मुलगी गुणी आहे. तुझं मोडलं तर मला फरक काय पडत. कोणीतरी कठोरता घ्यायला पाहिजे. बापच धिंगाणा घालायला लागला असता तर पोरं गप्प. कुठेतरी हे बघा, घ्या बरं. आज रमजान चालू आहे, लहानातली लहान मुलं सुद्धा कुराण वाचतात. तुम्हाला गीता वाचायला शिकावायला का रोग आलाय? घराघरात का गीता शिकवत नाही तुम्ही मुलांना? ती लहानपणापासून त्यांना पदर घ्यायला लावतात, डोक्याला बांधतात. आम्ही लहानपणापासून इंग्लिश कपडे पोरास घालतो. टिकली लावणं अवघड होऊन बसले आता बोलायचं. आणि बोललं तरी मग राग येतो, ह्या बोलायला सांगू नका, कोणी सांगितलं याला. बघा, लहानपणापासून शिकवतात. आमच्या धर्मप्रचारक भरपूर आहेत, पण एकही धर्मनिष्ठ नाही. तो घरात पोरासनी शिकवत नाही, तर आम्ही जगाला काय सांगायचं. मला कौतुक वाटतं आमच्या सुनबाईचं. PhD धारक आहेत, पण कॉलेजचा तास संपला की ज्ञानेश्वरी वाचतात. का करू नये? आम्ही आमच्या धर्माचे संस्कार द्यायला आम्ही जबाबदार आहे.
आई वडील जबाबदार आहे. जगाकडे बोट करायचं. पाक बिघडलं की आमच्याकडे घेऊन येतात. याला तुमचा दारू पिऊन खोकला झालेलं माणूस इकडे आणून देतात आणि मग ते आमच्यातली विचार बिघडून टाकता येते. या मुद्द्याकडं लग्न झालं, वाजत गाजत आणलं, तिथं नारदाला गायन करायला लावलं. लगीन झालंय रे म्हणला माझं, आता जरा गाणं म्हण. नारदानं सगळे बघितले, आसवालनी आसवालनी सगळं. त्यासनी कसला राग गाऊ गा म्हणाल ते. समोर बसणारे अधिकारी नाहीत आणि गाया लावायला पट्टीचा गायक. अहंकार झाला. देवाला वाटलं याला जिरवायला पाहिजे याची. मग सांगितलं राहून दे तू. तिथल्या एका अस्वलाला उठवलं. होता तुमची कृपा पशु बोले. अस्वलाला उठवलं आणि मन रे गाणं म्हणालं. मस्तकावर हात ठेवला. ज्या दगडावर बसून गायन केलं, नारद विना द्यायला तयार नव्हता. कारण ते कसा आहे, तारा तोडील म्हटला ते सगळं. चुकून आमच्याकडे बी येतात सप्त्यात अस्वलाची. ब्या वाटते आता हे संध्याकाळी काय तारा राखील का नाही. वाजवलं त्यानं आणि असं गायन केलं. ज्या दगडावर बसलं त्याचं पाणी झालं. काय बसला, दगडाचं पाजर फोडला, पाणी झालं. आणि पुन्हा गायन थांबवलं आणि विना ठेवला. दगडात अडकून बसला. तुझा आता सारे गम प गायन देवा करता असावं. गायन ही समाधी आहे, नुसतं ओरडत नाही ते. लोकांना वाटतं करून वरता ओरडत नाही. ही गायन समाधी आहे. लवकर देवापर्यंत जात हे गाणं. कारण ते भावयुक्त भावे गावे गीत. शुद्ध करून या चित्ता, शुद्ध करून या गायन समाधी आहे बरं दादा. तुका गीत गाय आणि गायनात विनोदी जाय. तुकोबाराय स्वतः म्हणतात. म्हणून कुठं गायन करायचं, वृक्षवल्ली आम्हा सूर्य. त्यामुळं कुणी म्हणायचं नाही तुझं शॉर्टकट घे, असं म्हणायचं नाही बरं. काही काही नावं ठेवतात काही काही कीर्तनकार. कशाला एवढं पाहिजे, अमुक पाहिजे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्व त्याकडं. नारदाची जिरली, देवाच्या पाया पडायचे. माझ्या पाया पडू नको, अस्वलाच्या पड. त्याच्या पाया पडले आणि मग विना काढून दिला. तिथून हे घराकडे घेऊन आले. पण जांबुवंतीला बाळ, सत्यभामेला बाळ झालं. आणि सगळ्या देवाच्यात सत्यभामा ही वीरांगण आहे. कोण आहे ती? योद्धा आहे. बघा जाऊन तिथं पंढरपुरात तिची मूर्ती कशी आहे. कुणी बघितल्या, खरं एवढा टाइम नाही. आणि माहित असलं तर बघील. ती बी मूर्ती बघा. 3 मूर्त्या आहेत तिथं. राधा माता या प्रेम मूर्ती आहेत. अतिनम्र आहेत. मूर्ती बघा तिथं प्रेम उत्पन्न होतं. या वीरांगण आहेत. त्यामुळं वीर काय असं नेबळटासारखं उभा राहत. अशी खणखणी आणि गर्व पण ना. माहेर श्रीमंत असणारी बायकी इकडं आमच्याकडे वागते ना. इकत घेईन म्हणते. असली आमच्या घरात झाडू मारत्या.
असं नवऱ्याला म्हणते. आणि तसं केलं ना सत्यभामेनं, केलं की नाही सांगा, तुझ्या वजनाचं सोनं देतो म्हणते. गेला का तिच्याकडे, का गेला तू कुणाकडे? तुळशीच्या पानाकडे. कुणाकडे गेला? एक तुळशीचं पान द्यावं रुक्मिणी मातेनं, आणि वजनाचं सोनं द्यावं सत्यभामेनं. तुळशीचं पान जड झालं का सोनं? म्हणून काय बी द्यायच्या भानगडीत पडू नका. भावे गावे गीत बस. तुम्हाला देव व्हायचा असेल तर आता अशा पद्धतीनं मिळतो. मुद्द्याकडे या. सत्यभामेच्या मुलाला, आणि जिला बाळ नाही तिला बाळ घ्यायची फार सवय असते. आणि तुम्हाला एक सांगतो अक्का लोकांना, जिला बाळ नाही तिच्याकडे बाळ द्या. आमचं मेडिकल सायन्स सांगतं, जर तिच्याकडे सतत बाळ दिलं तर तिच्या अंतःकरणात पॉझिटिव्हिटी तयार होऊ शकते, आणि मग तिला बाळ होण्याची दाट. पण ह्या देतील तर ना. तेव्हापासून चालत आलंय. सत्यभामेच्या बाळाला बारशात घालण्याला करता सत्यभामा शृंगार करण्याकरता गेल्या महालात, आणि तिचं बाळ हिनं घेतलं आणि पाळण्यात घालायला गेली. माझ्या अक्काचं बाळ आहे म्हणून पोटाला लावलं आणि घालायला गेल्या. कोण? जांबुवंती. आणि तिकडून सत्यभामाने आलं आणि पाहिलं, माझं बाळ कोणाच्या हातात आहे. आणि सनकन यांचं एक वाक्य, याला वाचिक कर्म म्हणतात. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित ही चार, पुन्हा कायिक वाचिक मानसिक ही कर्म सुद्धा भोगावी. वाचेचं कर्म यांच्याकडून शिका. एका दणक्यात रामायण घडतंय, एका दणक्यात महाभारत, एका वाक्यात महाभारत, एका वाक्यात कुळाचा नाश आहे देवाच्या. ऐका आता वाणीची काय ताकद आहे का. काय म्हणली? या वांजुटीकडं माझं बाळ कोणी दिलं. काढून भर सभेत 16,000 सहस्त्र राण्यांच्या सभेत म्हणली. एकांती म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी. या वांजुटीकडं माझं बाळ कोणी. राग आला. महालात गेल्या रुसून देव समजवायला गेले. सांगितलं, तू देव आहेस ना, मला आत्ताच्या आत्ता काय पाहिजे? मला वांज म्हणून जगायचं. ऐका, देव म्हणला, हे बघ जांभूवंती, एखादी गोष्ट मी एखाद्याला देत नाही त्याचं कारण असतंय, त्या गोष्टीतच त्याचं कल्याण. आणि तू हट्ट करून हात जोडून विनंती करतो. एखादी वस्तू जर आपल्याला प्राप्त होत नसेल, प्रयत्न करूनही, तर समजायचं की न मिळण्यातच आपलं काय कल्याण आहे, समाधान. मग त्याचा एक संतांचा अभंग पाठ करायचा, ठेविले अनंते आणि चित्ती असू द्यावे. समाधान भंग पावायचं नाही. मिळाली ना ही देवाची इच्छा मानाने गप्प बसा, आनंद माना त्या गोष्टीत, आणि ती मिळवायचा प्रयत्न चुकीच्या पद्धतीनं कराल, नाश झाल्याशिवाय. हेच झालं जांबुवंतीचं. मला काय भिवंदिनी सहज म्हणली, सगळ्यांचं वाटोळं झालं तरी चालेल, पण मला बाळ. मग देवानी सांगितलं, मी तुला बाळ देऊ शकत, कारण त्याला माहित होतं तिच्या पोटाला येणार काय करणार आहे. मग म्हणले काय करू. मग देव कसला म्हणले, मग एक काम कर, सांब सदाशिवाची आराधना कर, त्याच्या आशीर्वादानं तुला काय होईल, बाळ. 1 वर्ष शिवांची साधना केली आणि बाळ झालं. त्याचं नाव सांब. कुणाच्या आशीर्वादाने मिळाला? सांब सदाशिवाचा. म्हणून नाव काय ठेवलं? सांब. अरे देवाचं पोर बिघडलं नाही सगळ्या कुळाचा. दोरात देवाचं बिघडत असेल तर आमच्या जाग्यावर कर्माचा परिपाक आहे. क्रॉस मॅरेज पडलं देवाला कुळाचा. आणि हे पटत नसतं, पण माझं एक वाक्य आहे का, मी अभ्यासांती बोलतो बरं, असं कोणाचं सांगून ऐकून कीर्तन करत नाही. अभ्यासांती बोलतो. ज्यांनी क्रॉस मॅरेज केले त्यांनी पितरांचा नैवेद्य करा. कुणाचा? पितरांचा, तिन्हीचा. आणि ते पितरांना ठेवा. कावळ्याने शिवला ना परत या व्यासपीठावर उभा राहत नाही.
मग पहिली लोक खोळी नव्हती, जाती खोंगड नेसा होत, कशात बसावं, जातीत बसावं. कळते ना माझं बोल. चला पुढे करा, आता काय पर्याय नाही, आमच्याकडेच सांगतात लोक, कुणाची बी असं ना बघा. आता बुवा बघील कुणाची बी कशाला बी करावीत. हे बघा, जेवढं कर्म करतोय तेवढा कर्माला सहाय्य करणाऱ्याला तेवढाच दोष. भगवंताला दोष लागला का नाही कौरवांना. म्हणून करविता व्रत अर्ध पुण्य लावे, मोडविता दोघे नरका जाती. हा कर्माचा सिद्धांत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लक्षात घ्या. आणि संतांची वचन ही काळ्या दगडावरची, बुवांचं ऐकू नका कीर्तन, पण संतांच्या विचाराला डावलाल तर तुमचं संपलं म्हणून समजा. लक्षात घ्या माझं बोलणं. संतांचा विचार डावलायची हिम्मत करायची नाही, आचरण नाही जमला पाया पडानी घरात बसा, पण नावं ठेवूच का. आणि नावं ठेवाल तर पुढच्या जन्मात वाचा गेली म्हणून समजा. मुका झालो होतो पंडित महाज्ञानी, दश ग्रंथ षडशास्त्र पुराणी, चहू वेद मुखोद्गत वाणी, पण कर्मामध्ये झाली मुका झालो वाचा. आता का केवढी होत्यात आता का मुकी होत्यात त्याच आहे, आणि आता ह्या वट वागळा का होत्यात त्याच आहे. म्हणून दाखवू का घरी जरा म्हणतो जाऊ देचो, वाजले 11. वट वाघुळ झाले ग बाई, वट वाघुळ झाले ग बाई, वागुळ झाले ग बाये, वट वागुळ झाले ग बाये, वट वाघुळ झाले ग बाई, वट वाघुळ झाले ग बाई, वागुळ झाले ग बाये, वट वागुळ झाले ग बाये. करुगत काय उपाय नाही, उपाय नाही, वट वाघुळ झाले ग बाई, वट वागुळ झाले ग बाये, वट वागुळ झाले ग बाये, वट वागुळ झाले ग बाये, वट वागुळ झाले ग बाये. वटवाघुळीचा घेऊनी जन्म, घेतले उपराटे टांगून, तोंडी विष्टापणे दारू नकत. पूर्वी पंक्ती शिकेला भेद, जावायला वाटतात एवढं वाट, त्याच्याबरोबर आलेला बाजूला सारलं. पंक्तीत भेद करू नका. पूर्वी पंक्ती शिकेला भेद, म्हणून वटवाघुळ झाले प्रसिद्ध. आता गुखा स्वतःची विष्ठा स्वतःला भक्षण करावी. कर्म किती छोट आहे. पंक्तीत केलेला भेद पुढचा जन्म वटवाघुळ. काय कर्म सिद्धांत. आणि मी सांगत, शांती ब्रह्म ज्यांच्या घरी 36 वर्षे देवानी भांडी घासावी, काय अधिकार आहे. लक्षात आलं ना. म्हणून चुकीचे कर्म करू नका. मी पॉझिटिव्ह कर्म सांगितले असते. मधली साल घेऊया. विठोबा विठोबा, टाळी वाजवा खडखडे. शेवट घेऊया 15 मिनिटांनी.
कर्माचं फळ चुकीचं. आता चांगलं केलं तर चांगलं भोगायला येतं, तेवढी सांगतो. मग चांगलं करायचं का वाईट करायचं ते तुम्ही ठरवा. आता चांगल्या कर्माचा नामदेव रायांनी यादी दिली आहे. भूमिदाणी होसे भूपाळू, चंदनदाणी शीतळू, कणकदाणे कांते निर्मळू, मिळे प्राण. जाणी आता मंदिराकरता, शाळेकरता, शाळेतल्या मुलांना खेळण्याकरता, ग्राउंड सत्कार्य करता ज्यांनी ज्यांनी आपल्या स्वतःची मालकीची भूमी दिली, त्याला पुढच्या जन्मात राजा होण्यापासून कोण थांबवू शकत? मग आता म्हणणार आता कुठं राजा आहे? सरपंच म्हणजे गावचा, आमदार म्हणजे तालुक्याचा, खासदार म्हणजे जिल्ह्याचा राजा, आणि मंत्री मुख्यमंत्री राष्ट्राचा म्हणजे राज्याचा राजा. आणि कोण त्योच का झालाय? बाकी ऐका, आम्हाला एकाने विचारलं काहीतरी सांगू नका महाराज. म्हटला आता जे सरपंच म्हणून निवडून आलंय ना, त्याचं पाठीमागचं भूमिदानाचं पुण्य आहे, आणि जोपर्यंत ते पुण्य आहे ती सगळी एकवट ठेवून प्रचार केली तर काय त्याचं बाल दाखवायचं, तेच निवडून येणार. सांगतो तुम्हाला गंमत म्हणून, ऐका बरं. भूमिदानाचा पुण्याचा परिणाम आहे. आमचं पुण्य नसेल काही राजा व्हायचं, पण आमचं पुण्य इतकं आहे की वारकरी कळते ना. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तेही बहुता जन्मी जोडे, मग नाम वाचेशी तुडे, समागम घडे. हे इथं येऊन बसायला सुद्धा अनंत जन्माचं काय पाहिजे? पुण्य फळले, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, भालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. भगवंताच्या मुखातली गीतेत सुद्धा वचन आहेत बरं. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम वासुदेव सर्वमिती समास. जयाच्या वाचे पुढे भोजे, माझे नाम गाजत असे गाजे, ते सहस्त्र जन्म ओळखीचे एक वेळ. देवाचं नाव सहजात त्याला काय लागतंय? मग राजा व्हायला भूमिदानाचं पुण्य लागतंय. मग काही काही लोक म्हणाले त्याने प्रचार रगडण केलं म्हणून निवडून आलं. उभा राहिलेले प्रचारच करतात काय दाडे? जे उभा राहिले ते काय करताय? दुसरं म्हणतोय नाही त्याने लय वाटलं. तुम्ही जे सगळ्यांचं घेतलंय मला माहित आहे, याचं बी घेतलंय त्याचं बी घेतलंय, मत तिसऱ्याला जाऊ दे, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. अरे उभा राहणारा निवडून येण्याकरता पैसा वाटतोच, कोण नाही म्हटलंय, वाटलेत ना, सगळ्यांनीच वाटलेत, एकानंच वाटलेत का? मग दुसरं म्हणालं ते लई बेंडल आहे, हुशार आहे. उभा राहणार काय गबाळ हुशारच असते ना. त्याच्या हुशारिकीवर ते निवडून यायने, त्याच्या पैशावर निवडून येणे, त्याच्या प्रचारावर निवडून यायने. असं जर असत तर मागच्या निवडणुकीत एक जेलमध्ये होता पट्ट्या, तरी निवडून कोण मला सगळ्यांना माहित आहे. मग त्याने कुठं प्रचार केला आणि कुठं पैसे वाटायचे ते जाऊ दे. आमच्या गावात तर सांगतो कशातच काय नव्हतं, त्याला
ज्यानं सरपंच झाल्यावर शर्ट ठेवला. आरक्षण पडलं, नाव घेत नाही, आरक्षण पडलं आणि लोकांनी त्याला उभा केलं आणि अख्खं पॅनेल आणि काय सांगायलंय पट्ट्याचं पॅनेल आलं आणि मरस्तोर शर्ट खांद्यावर टाकून जायचं चावडी. सरपंचानं शर्ट घाले, गरम होते रे, बंडीच पर्याय नाही. आता हे बेंडल होतं का? आता त्याचा नमुना सांगतो म्हणजे तुम्हाला कळत. बाजारात गेलं, बाजार सरपंच झालं, बायका भेटल्या बाजारात. बायकाशी म्हणाल आतापर्यंत कुठल्याही सरपंचानं गावचा विकास 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 केला नाही, मी आता काय करणार आहे विकास. त्या बायका म्हणल्या लाईट गावात नाही, त्याचं बघा विकास मागणं करावं लागेल. गावात काही नाही, त्याच्यासाठी झालं म्हणलं आताच निघालोय पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला. लाईटची तक्रार पोलीस स्टेशनला देते. एवढं बेंडल. त्यातली बायका म्हणल्या लाईटच्या स्टेशनला पोलीस स्टेशनला काय काम आहे, मग कुठे द्यायचं असतंय म्हणाला. ते MSCBच्या ऑफिसात. इथनं सुरुवात कुठं असतंय ते. असला नमुना निवडून येतोय म्हणजे त्याचं मागचं बघ. ते तिथं गेले MSCBच्या ऑफिसात. मी फलाना गावचा सरपंच आहे म्हणलं, आमच्या गावातली लाईट बंद झाल्या, लाईट तेवढी जोडून घ्या. ते म्हणले सरपंच असं तोंडाने लिहून चालत नाही, आमची तक्रार होय तिच्यावर लिहा म्हणाला. तूच लिहू म्हणाला, मी लावतो आमचा. ऐका, परत गावात आलं. गावात आल्यानंतर ग्रामसेवक आला आणि त्याचं नशीब बघा, अगा त्याला राष्ट्रपती पदक मिळालं. गावात आलं आणि नेमकं त्याच्या कर्मधर्म संयोगानं आमच्या गावातली वॉटर सप्लाय स्कीम मंजूर झाली. आणि ती ग्रामसेवक म्हणाले सरपंच पेढ घ्या, तुमच्या पायाच्या पुण्याईनं आमच्या गावात वॉटर सप्लाय स्कीम मंजूर झालेली आहे. आता ह्याने पेढे घ्याय पाहिजे. पेढे ठेवा म्हणला, वॉटर मीटर जाऊ दे मोबलत पाण्याचं बघा. आता सांगा हे बेंडल होतं का? यानं पैसे वाटलं तर का? यानं प्रचार केलता का? सरपंच झाल्यावर शर्ट शिवला. त्याच काय जबाबदार? भूमिदाने. अरे चायवाल्याचा मुलगा पंतप्रधान होतो, कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही. घ्या आमच्या देशाचे पंतप्रधान, कुणाचा मुलगा काय पाठीमागे काय भूमी? अरे सगळे देशातले पक्ष एका बाजूला झाले पण बाल बाका करू शकतो. याचं कारण त्यांनी पाठीमागं दिलेलं भूमिदान आणि ते पुण्य त्यांच्या पाठीशी आहे. तोपर्यंत तुमचं कोणही वाकडं करू चांगली कुणाकडे भीक मागायची गरज नाही. असं कर्तव्य करा की ज्या कर्तव्यानं जगाचं लक्ष तुमच्याकडं वेधलं पाहिजे. आता आम्ही चुकीची कर्म करायची आणि देवाच्या नावाने बोंब लावतो. कोणाच्या नावाने? ह्या अक्का तरी सांगतो, असं म्हणतात, माफ करा तुम्ही न. परवा एक अक्का आली म्हणालो, काय सांगायचं महाराज म्हणला, म्हस जी घरात आणून गोट्यात बांधली, सगळ्या गोट्याचा काय झाला? एक जनावर मेलन, माझा गोटा रिकामा झाला. त्या म्हशीच्या पायान काय तुझ्या पाया? कुणावर दोष देताय तुम्ही? अजून सुनाना दोष देताय तुम्ही. ही पांढऱ्या पायाची आली कोण तुम्हाला माहित आहे? ती पांढऱ्या पायाची आल्याने आमच्या सासरा, तिचा बाबा का 25 वर्ष मराय. तिच्या पांढऱ्या पायाने जर सासरा मरत असेल तर तिचा बाबा 25 वर्ष जगलाय ना. मूर्खपणा आहे बरं. आपण केलेल्या कर्म आपल्यावर बुमरँग झाल्याशिवाय हा कर्म सिद्धांत. अनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून मग रुसोनिया काय देवावरी.
देवावर अन्य कुणावर कुणालाही दोष द्यायचा नाही. एक दृष्टांत सांगतो जय विठ्ठल घेतो. झाला माझा टायमिंग 11:30. उरलेला मग पुढच्या वर्षी बघूया. कर्म एका कीर्तनात सांगू शकत नाही. बरं, प्रभू रामचंद्र राजा होणार होता दुसऱ्या दिवशी, आणि आदल्या दिवशी काय आलं, बाबा म्हणला लेकरा तुला 14 वर्ष कुठे जायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे. पत्रिका वाटल्यात, मंडप घातलेत, वाद्य सांगितलंय, सनया सांगितल्या, सगळ्या जगाला पत्रिका वाटलेल्या आहेत. उद्या माझा राजा मुलगा काय होणार आहे, राजा. आणि आदल्या दिवशी बाबा रडत येऊन सांगतोय रामा मला माफ कर, उद्या तुला कुठे जायचं. त्याच्या हातला राम्या गेला असता त्यानं हातावर करा गेला असता का, बाबाचा पोटा पाडीत ते. कशाला मोठेपणानं पत्रिका वाटल्या, म्हटलं असता का नाही, मला तुला राजा करायचा नव्हता तर जगाला सांगून माझा अपमान करतोस का, म्हटलं असता का नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, ही भारतीय संस्कृती आहे. सामान्यांना भक्ती करण्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी हे आदर्श सांगितला. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, या पलीकडे हेच विष्णूची महापूजा अनुभव. तुम्हाला माळ घालून उड्या मारायची गरज नाही, तुमच्या पतीची सेवा करा. पोरानो, तुम्हालाही परमार्थ करायची गरज नाही, बापाची आज्ञा प्रमाण माना. आता बापालाच घालतात काशी. आणि जे जे कामाला जिथं जिथं आहे तिथं प्रामाणिकपणानं काम केलं तीच भगवंताची पूजा आहे. झालं बरं, चौदार आले, मी थांबतो. 2 मिनिटात संपव. हो, ठर विठ्ठल रामानं पितृआज्ञा पाळली. पतीनी ज्या पतिव्रता झाल्या, पतीची आज्ञा मांडली म्हणून देव तिच्याकडे गेला. ही जगात उदाहरण आहे. स्वामी काज हनुमंतरायांनी करावं, हनुमंतरायाला सोडून देव राहिले नाही. स्वामी काज गुरुभक्ती सांगायचं झाली तर कोण सांगावं लागेल, एकलव्य. एकलव्यासारखा गुरुभक्त मातीचा द्रोणू केला, हे सगळ्यांना माहित आहे. थांबतो इथं, कारण ओव्हरडोस दिलं की रिॲक्शन येते, मलाही चांगलं माहित आहे. थांबतो इथं. एकच जाता जाता विनंती करतो, चांगली कर्म करायला नाही जमली तर वाईट पण करू, स्तुती करायला नाही जमली तर निंदाही करू. एखाद्याला चांगलं म्हणता आलं नाही तर नाही राहू दे, पण वाईट पण म्हणू. वाईट म्हटला तर वाणीचं पाप होईल आणि ते तुम्हाला भोगावं लागेल, याची काळजी घ्या. आणि मग मी इथं थांबतो. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.